ते थेट प्रेक्षकांच्या माध्यमातून जे जुडले गेलेत प्रेक्षक, त्या प्रेक्षकांचा मी मनापासून स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. खूप चांगलं कालपासून अतिशय मिठी आवाजमध्ये विघ्नेश मडवीला आपण ऐकतोय. त्यांच्या सोबत आम्हाला संधी दिल्याबद्दल मी अक्षय पाटील असतील, सर्व मिनेश पाटील असेल, वैभव पाटील असेल, अक्षय पाटील, आशिष पाटील असेल, हेमंत पाटील, अमोल पाटील, हितेन पाटील, कैलास पाटकर, किशोर पाटकर, उमेश पाटील, प्रणीत पाटील, राजा पाटील, सलमान सईद, प्रशांत चव्हाण, दीपू सिंग, सुनील पाटील, चेतन पाटीलचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्स सो मच. सीझन 4 सीझन 5 साठी आम्हाला सन्मानाने मात्र आमंत्रित करून जी संधी दिल्याबद्दल दोस्ती ग्रुपचे मनापासून आभार. केतू सेलार जे 12th मॅन आहेत, दोन्ही टीमचे 12th मॅन. चला जाऊया, स्पीडअप करा मित्रांनो. फायनलचा दिवस आहे आणि काही वेळानंतर लगेचच फायनल आपल्या भेटीला येईल. तो पण ते कटोर फायनल सेकंड. कालचा खेळ पहिल्या 8 संघामधून अगदी रुबाबामध्ये CR फाउंडेशन गावदेवी ऐरोलीने आपली जागा बनवली फायनल मध्ये. हे क्वार्टर फायनल मध्ये सेमी फायनलला पोहोचेल आणि सेमी फायनल मात्र लगेचच आम्ही खेळू अगेन्स्ट टू द गावदेवी रबाडे. गावदेवी रबाडेच्या विरुद्ध मध्ये जिंकणारा विजेता संघ सेमी फायनल खेळता. जाऊया मॅच कडे बोलूया. पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी उत्कृष्ट दिवाकडून मनुष पाटील समोर स्वराज आणि राज केलं. या पुढच्या पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. फुल टॉस सोडणार नाही, एक्स्ट्रा कव्हरच्या वर. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ओव्हर द रोप. षटकार सिक्सर आली. दमदार सुरुवात. स्वराज, प्रल्हाद मात्र सेट ऑन द फायर. व्हेरी फर्स्ट बॉल. खराब चेंडू. फुल टॉस completely open the face of the bat and through over the rope extra cover. लाजवाब फटका. क्रिकेटचं खऱ्या अर्थाने देखणे पण दाखले पहिल्या स्ट्रोक वरती सुराज म्हात्रेने. मोनिश कमदिंग बॉल राईट ऑन द विकेट. बॅट फुट वर जाताना बॅटची कडा घेतली. घोषणक्षण सिंगल मिळते. दुसऱ्या बॉल वरती आली सिंगल. 7 वर पोहोचतो. 4 वरची मॅच. यापर्यंत दोन्ही टीमने एक मॅच जिंकले. उत्कर्ष दिबा पहिल्या दिबेशा 11 ऐरोली मात केलं. पहिली मॅच जिंकली तर नुकतीच 9-7 सारख्या तगड्या टीमला मात्र पराजित केलं आणि मॅच जिंकताना आता आमने सामने उत्कर्ष दिबाच्या विरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा अमंत दिल्यानंतर पहिल्या चेंडूवर षटकार. कडक स्ट्रोक यार. नजाकत भरलेला हा स्क्वेअर ड्राइव्ह. 4 रन. बॅकफुट वर गेला. त्याच्यानंतर थोडीशी जागा बनवतात. दॅट इज हॉरिझॉन्टल बॅट मधून जागा केली थ्रू द कव्हर पॉइंट. चौकार. नजाकत षटकार देखणे पण होतं. त्याच्यानंतर या आठवणीमधला गुड्डप्पा विश्वनाथ स्टायलिश स्ट्रोक द स्क्वेअर कट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार सिंगल. 4-11 वर स्वतःही पोहोचला आणि टीमला पोहोचवलं. गोठवली 11 गोट बिनगडी बाद 11. ओ माय गॉड. हवेमध्ये बॉल. चान्स फॉर द विकेट. ओ ओ ओ ओ षटकाराचे बाहेर गेले का अडवला गेलाय. पाहायला लागेल. अडला गेलाय. अडवले षटकार. कमालीची फिल्डिंग यार. सुपर फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण सेव्ह केलं. सुपर यार. चला थर्ड अंपायर नाही. जर ऑन फील्ड अंपायरने सांगितलं तर मग पाहिलं जाईल. इथे दिसत नाहीये असं म्हणतो की स्कोरर मैत्री संतोष पाटील जो इन्स्क्रीन पाहतोय त्यामुळे क्लिअर दिसत नाहीये. ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो निर्णय मध्ये गृहीत धरला जाईल. अक्षय नाही दिसत आहे. जो निर्णय ऑन फील्ड अंपायर त्याने द्यायचा आहे. चेतन पाटील जे अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकता. सीमा रेषेल लगत हा स्ट्रोक. पाहिलं होतं परंतु नीट क्लिअर दिसलं नाही. म्हणजे 2 धाबा. षटकार वाचवला गेला. काय फिल्डिंग यार. गुड एफर्ट ऑफ द लॉंग ऑफ एरिया. फटका चांगला होता सूरजचा. अवे फ्रॉम द बॉडी लॉंग ऑफच्या ठिकाणी काय दर्जेदार क्षेत्ररक्षक. 5 धावा जवळजवळ 4 धावा वाचवले गेले. नाही एकच काढली ना. सिंगल मिळते. नाउ स्ट्राइक फर्स्ट टाइम तुषार मोहंती. वॉटर सुपर फिल्डिंग यार. नजाकत भरलेला हा स्क्वेअर ड्राइव्ह once again by तुषार. पण नॉट टू फाइंड द गॅप. Very well stop on the cover point vision inside the circle. सर्कलच्या मध्ये काय फिल्डिंग केली यार. श्रीकांत नारायणकर.
टॉप क्लासचं फिल्डिंग पाहायला मला कव्हर पॉईंटच्या ठिकाणी जिथे हलकीशी जरी जागा मिळाली असेल नो चान्स गोळीच्या बेछूट वेगाने चेंडू फरार झाला असता पण स्टॉप केले. धावसंख्या एकने वाढले तर गोठवली पोहोचते 13 वर. गोठवली 11 गोठवली बिनगडी बाद 13. 5 चेंडूची झाली समाप्ती. षटकार सिंगल चौका सिंगल सिंगल. ना वन लास्ट बॉल इन द मॅन्डेटरी पॉवर प्ले. 4 ओव्हरची मॅच क्वार्टर फायनल. बॅटिंग करताना गोठवली 11 समोर स्वराज सोडून दिला लेफ्ट बॉल अपसाइड ऑप्शन दिशा पाहिली त्याच्यानंतर त्याला दंडित करताना वाईट म्हणून घोषित केले चेतन पाटील. एक्स्ट्रा धाव मिळते स्कोर मध्ये. गोठवली 11 गोठवली पोहोचते 14 वर. एक्झॅक्टली 14 फॉर नॉन विकेट. 5 चेंडू आता पहिला मॅन्डेटरी पॉवर मध्ये हाताळले टाकलेत. उत्कर्ष दिवाकडून पहिलं ओव्हर हाताळताना टाकताना मोनिश पाटील समोर एक दर्जेदार बॅटर फर्स्ट बॅकर मॅन ऑफ द गोठवली 11 स्वराज. फटका पा किती सुस्त सहजतेने. व्हॉट अ ग्रेट शॉट इज अनबिलिव्हेबल टायमिंग. ओव्हर पिच बॉल होता त्याला लॉफ केला लॉंग ऑफच्या दिशेने उडून देताना आला बॅट मधून एक कलात्मक षटकार सिक्सर. षटकार येतोय शेवट गोड करताना षटकारच्या साहाय्याने ओव्हरची झाली समाप्ती. दर्जेदार फ्लाइंग स्टार्ट दमदार सुरुवात. धावसंख्या थेट 20 वर 20. मजा येईल मॅचला. पहिल्याच ओव्हर मध्ये दादाने वर्चस्व गाजवलं. 2 पावलं पुढे जातोय उत्कर्ष दिवाच्या क्वार्टर फायनल मध्ये दमदार सुरुवात. पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 10 धावा दिल्या होत्या मोनिशनं पण अतिशय थोडस मागणं ठरवलं. त्याचं खरं कारण आहे आपले कलात्मक फटक्याने जादू चालली. 2 षटकार पाहायला मिळाले 1 चौकार. 20 धावा खर्च करताना उत्कर्ष दिवा मोनिश पाटीलला पण पाहिलं. 3 ओव्हरचा खेळ अजून बाकी. आता सर्वात यशस्वी गोलंदाज पहिली बाईक ऍज दिवा कोलीवाड्यामध्ये सन्मानाने आणणारा महाविकास आघाडी त्या स्पर्धेमध्ये ती बाईक ऍज बॉलर म्हणून आपल्या नावी केली होती पारितोषिक घेताना याच बॉलरने. दिनेश कार्तिकला सातत्याने सराव करताना किती ओव्हर मात्र टाकण्याने खूप तारीफ केली होती दिनेश कार्तिकने बॉलरची. संग्राम रनावरे बॉलिंग मार्कवर येताना टीम कडून दुसरं आपलं पहिलं राईट आर्म फ्रॉम द विकेट समोर तुषार. ग्रेट शॉट यार ग्रेट ऍब्सोल्युटली नो वर्ड्स. शब्द अपुरे पडतात. किती सहजतेने बॅकफुटवर जातात. दॅट इज स्टायलिश इज अपर कट. स्टायलिश भेद घेतले चेंडूला केले फरार. 4 रन. सिंगल नंतर चौकात 5 वर जाताना तुषार मोंते 4 ने वाढवतो स्कोर पोहोचतो 24 वर. गोठवली गोठवली दमदार सुरुवात चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट नन विकेट. कोणती हानी नव्हता. एकही विकेट मात्र आतापर्यंत पडली नाही. किती तुडुंब गर्दी चांगल्या संख्येने मध्ये उपस्थित प्रेक्षकांचे सरसे स्वागत आहे. सब मंडेरी बली हा बॉल सटीक होता ऑफसाइड ऑप्शन वाईड यॉर्क. ही विविधता आहे. एकदा चांगल्या भारतीय उत्कृष्ट दर्जाचा दिनेश कार्तिकला जर गोलंदाज टाकू शकतो मात्र निश्चित हा सहज साधा गोलंदाज नाही. लगेच आसरप अपल ऑफसाइड यॉर्कर फेकून मात्र शांत ठेवलं तुषारला. हपोलीत न देता थोडंसं मात्र ऑफसाइड ऑप्शनला मारा. क्लेवर बॉलिंग आहे. बुद्धिमत्तेचा प्रत्यय मात्र दिला संग्रामने बॉलवरती डिलिव्हर करताना डॉट बॉल बिहाइंड द स्टंप. रवी लक्का द गुड गॅदर ऑन द बिहाइंड द स्टंप. बॅटिंग काय केली रवी लक्काने. धावा मिळवते. पहिल्या मॅच मध्ये धावा कडून देते. दर्जेदार 2 षटकार मॅच मध्ये आणलं होतं रवी लक्काच्या उत्कर्ष दिवा टीमला. फसवले बॉल मध्ये हवेमध्ये चेंडू. नो चान्स टू द बॅट्समॅन टू देन. याच्यानंतर संधी मिळणार नाही अर्थात बॅट्समॅन आउट. पहिला विकेटच्या मध्ये जाताना मैदानाच्या बाहेर तुषार मोहंती परतलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं. जोरका चालला पण गतीमध्ये जो ब्रेक होता प्रचंड वेगाने टाकणार तो वेग मात्र कमी केला धारण केलं आणि तिथे बॅट अगोदर मात्र बोलून आली. तिथे टॉपेत लागताना टॉपेत घेतलं अप इन द एअर. त्या चेंडू मात्र उडाल झेल अलगट टिपताना रवी लक्का सुपर कॅच कॉट. रवी लक्का बोल बाय संग्राम. पहिलं विकेट नाबी केली. तिसऱ्या चेंडूवर पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला अर्थातच उत्कर्ष दिवाला. पहिलं विकेटचं पंतन झालं. आता 24 वर 1 24 लॉस ऑफ द 1 विकेट. स्वप्नीत कुर्ले याचं मी विशेष कौतुक करतो. खास करून मैत्री पाटील ज्याला सहाय्य होते जो ऑनलाईन स्कोरिंग करताना दर्जेदार क्लीन क्वालिटीचं थेट प्रतिक्षम दाखवलं जातं की स्कोरच्या माध्यमातून. त्याचं संपूर्ण श्रेय जातं सुनील पाटील मैत्री पाटील आणि खास करून आजच्या दिवसामध्ये आपण दळवीला पाहतो. ओमकार दळवी कैलास दळवी यांचा सुपुत्र 40+ चांगले खेळतात पण एक होतं गोठवली 11 गोठवले काय खेळ राहिले कैलास दळवी. खास करून त्यांचे मोठे बंधू होते काका त्यात बेहतरीन बॉलिंग. तेव्हा आम्ही खूप छोटे होतो पण गोठवली येथे जे सेत होतं बरोबर रोहित म्हात्रे
त्याच्यामध्ये काय बॉलिंग पाहिलं, फटका चांगला आहे, मोठं लॉब केलं, जस्ट ओव्हर हिट ऑफ द लॉंग ऑन, कॅप्टनच्या वरून आला षटकार. कॅप्टन ओ माय गॉड, रुणाल, नॉट हर्षन पाटील, रुणाल नारायण म्हात्रे. चांगलं मात्र कॅप्टनशिप पाहायला मिळते. कुठे बॅटिंग मात्र खूप शेवटाला येत होता, परंतु षटकार मारण्याचा चान्स, संधी निर्माण झाली, कॅच घेतलाय कॅप्टनने. षटकार नंतर जास्त आनंद मात्र तिथे स्थिरावू दिला नाही, टिकू दिलं नाही, लगेच चलतं केले. षटकार नंतर दुसऱ्या बॉलवर कॉट कॅप्टन विराज अँड बॉल बाय संग्राम. संग्रामला मिळते या ओव्हरमध्ये दुसरी विकेट. पहिली विकेट त्याने तुषारला बाद केलं. षटकार ठोकल्यानंतर थोडासा चेंडू अगदी गुडलेनच्या मागे ठेवताना फिंगर थ्रो केले आणि वळाला चेंडू, नीटचा बॅटमर मात्र परफेक्ट आला नाही. टॉपेज लागताना अतिशय दर्जेदार झेल टिपताना उच्च दर्जेत त्याने दर्शन घडलं कॅप्टनने झेल टिपला आणि ही विकेट मिळवून दिली. या ओव्हरमध्ये दुसरी, तिसऱ्या बॉलमध्ये विकेट. षटकार ठोकला चौथ्यावर, लगेच विकेट मात्र जसं तसं प्रत्युत्तर दिलं. टिट फॉर टॅक्ट दुसरं टाकलं जात. 4 ओव्हरची क्वार्टर फायनल, स्कोर मात्र होते 30 वर. धावसंख्या चांगली आहे. विकेट पडल्याने तर थोडासा अंकुश येईल, लगाम घातला जाईल स्कोर वरती टीमच्या. आता मैदानाच्या आत 4 क्रमांकावर सुद्धा कॅप्टन होते हर्षन भगवान पाटील, द टीम कॅप्टन ऑन द 4 इन ॲट क्रमांक गोठवली 11 गोठवली. धावसंख्या चांगली आहे पण विकेट मात्र गेली आहेत. तंबूच्या असलेल्या 2 तुषार मोहंती अँड जस्ट नाव रुणाल नारायण मात्र बॅक इन टू द पॅव्हिलियन. याकडे फुलटॉस घेतली, सरपटीत चाललं चेंडू, स्क्वेअर ऑफ द बाउंड्रीला जाईल का? डेफिनेटली अडवण्याचा प्रयत्न छान केला, फुटबॉल केलं, चेंडूला आणला आत. वा बाय वा, सुपर फिल्डिंग यार, अगदी हे स्टँडर्ड वाढवणारं क्षेत्ररक्षण. सुपर स्टार्ट सँडी, गुड स्टॉप ऑन द सँडी. मजा येते जेव्हा जेव्हा सँडीचं नाव होईल तेव्हा तेव्हा मजा येते, कारण सँडी नावाने आम्हाला ओळखतो. टेनिस क्रिकेटमध्ये जी ओळख निर्माण झाली सँडी म्हणून, त्या सँडीने मात्र आता फिल्डिंग घेता फुटबॉल पण स्टॉप केलं. 2 धावा घेतले तर 2 धावांनी स्कोर वाढवला जातो 32 वर. धावसंख्या चांगली आहे, आकार दिले, 2 ओव्हरची झाली समाप्ती. आफ्टर 2 ओव्हर्स कंप्लीटेड, क्वार्टर फायनल. बॅटिंग करताना गोठवली 11 गोठवली, 2 गडी बाद, 32 धावा, 16 धावांची सरासरी. 16 चौक 64 म्हणजे 64च्या वर जायला निश्चित आवडेल, कारण स्लॉगिंग व्हायला सुरुवात. पण त्याच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न 6 फीट पेक्षा उंची असलेला, 6'2" असेल 6'3" एक्झॅक्टली सांगू शकत नाही, 6च्या वर असलेला राहुल साल्वी बॉलिंग मार्कवर. डावखोरा नॅचरल आउट स्विंग बुंद्यात मारतो, मदत एखादा छातीवरून परफॉर्मन्स डिलिव्हरी पाहण्यासारखी असे राहुलची. तो किती धावासाठी मात्र इथे बॅट्समॅनला मक्तीदारी मिळून देईल ते पाहण्यासारखे. कॅप्टन आता राहुलच्या समोर स्वराज. पहिला चेंडू हपवले घेतलेला, लॉब केलाय. कॅप्टनची कसोटी होती, टायमिंग वर मारायला गेला जेम मारली टायमिंग साठी, पण टायमिंगची जेम मात्र परफेक्ट झाली नाही, झुलून आले नाही. नतीजा षटकार. व्हॉट अ लवली. त्याच्या उंचीवर जाऊ नका. येस अंपायर चेतन पाटील. चला नो बॉल पाहिला जाईल. साईड लाईन साठी इन स्क्रीन मध्ये पाहिलं जाईल. सुनील प्लीज या, कारण ऑन फील्डने अंपायरने मात्र दर्शवल्या का थोडस पहा इन स्क्रीन मध्ये साईड नो बॉल आहे काय. अरे काल्या ना, दोस्ती ग्रुप प्रभाली कोळीवाडा प्रेझेंटेड दोस्ती चषक आपण पाहतोय. आज फायनल दिवस पर्व 5 क्वार्टर फायनलचा मॅच विद्यमान स्थिती मैदानाच्या आत. एका बाजूला फिल्डिंग करताना टॉस जिंकल्यानंतर उत्कर्ष दिवा आणि बॅटिंग करताना हपॉल घेत त्याला लॉप केलाय. यॉर्क करण्याचा प्रयत्न, यॉर्क फर्स्टला हपॉली पाहिली, हपॉलवर घेत त्याला लॉप केलं होतं लॉंग ऑफच्या वरून. कॅच पकडण्यासाठी स्वतः कॅप्टन मात्र निश्चित आला होता जेलाखाली, पण त्याच्या पोचच्या बाहेर विराटच्या षटकार. चला साईड नो साठी पाहिलं जातं. स्टेप मध्ये राहुलचे कुठे गेले, साईड नो ला मात्र ओलांडून गेली काय ते सुनील पाहतायत ऍज अंपायर, थर्ड अंपायर. इसेप फ्लॅट डिलिव्हरी, षटकार मिळेल. थँक्यू सो मच. जाऊ मॅच कडे. डिफिकल्ट असेल ऑन फील्ड मध्ये असं निर्णय घेऊ शकतात. मोठ्या अगदी क्रुशियल मोमेंटला ही स्पर्धा जाऊन टिपते.
याच्यानंतर सेमी फायनल फायनल असेल त्यासाठी वाटलं अंपायरला तर तो घेऊ शकतो डेफिनेटली. ऑन फील्ड अंपायर संशय वाटला त्याला तिथं मग थोडंसं अवघड गेलं तर डेफिनेटली ऑन फील्ड अंपायर घेतील आणि पाहतील इथे स्क्रीन मध्ये. मॅचकडे बोलले षटकार धावसंख्येमध्ये वाढले झुपकन 38 वर 38. काय बॅटिंग करतो यार. 3 षटकार आपण सजवले. पहिला मॅचचा हिरो स्वराज सेट डाऊन द फायर सुसाट अनस्टॉपेबल बॅटिंग. राहुल फुल टॉस. ओ माय गॉड बेहतरीन टायमिंग. स्ट्रीकाच्या थोडस खाली पण प्रॉपरली टायमिंग. इथे ह्यूज सिक दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 2 लगातारचे षटकार पहिल्या लॉंग ऑन वरून आणि आता दॅट इज अ मॅजिक सरप्राईज करणारा टायमिंग. त्याच्या उंचीवर बिलकुल जाऊन तो फसवतो. म्हणून नेहमी म्हटलं जातं नक्कत बडा नप्पत बडा मुसीबत में खडा ओ सबसे बडा. आत्ता मारत अजूनही 2000 दिले जातील. आला रे आला तिसरा आला. ओ माय गॉड 2000चा कॅश प्राइज दिला झाले स्वराजला. विहंग पाटकर. अरे जिगर लागते ऐसे पैसे द्यायला. जिगर बा 2000 विहंग पाटकर देतोय या 3 लगातार षटकात स्वराजला. बेल्डन स्वराज. काय फटकेबाजी यार. असं वाटलं राहुल काहीतरी करिश्मा करेल पण त्याच्यात तुटून पडल्या सलग. पहिला लॉंग ऑन दुसरा मिड विकेट आणि तिसरा एक्झॅक्टली काउ कॉर्नर. व्हॉट अ कडक बॅटिंग बाय सुरार प्रल्हाद मात्रेश. सुपर डुपर बॅटिंग तुफानी बरी बॅटिंग. अर्धशतक मात्र टीमच्या नाबर. 4 षटकार 3 लगातार. का 2 वेळा करशमन केला होता इच्छापूर्ती वाशेगावचा सचिन रजनने. एकाच मध्ये 65 डबा अर्धशतक लावताना 2 वेळा लगातार 4 षटकार. इथे लगातारचे 3 षटकार आता बॅट मधून आणि त्यासाठी विहंग पाटकरने दिले कॅश 2000. तारीफ करतोय विहंग पाटकर. हे धाडच लागतं पारितोषिक द्यायला. बऱ्याच जणांच्या येस अजून मारले तर अजून 1000 अजून मारले तर अजून 1000. येस आणि नारायण मात्रे सांगले माझ्याकडून 1000 मग 3000. आता फटका येतोय जातोय. हा ओ माय गॉड अजूनही 1000 मध्ये विहंग पाटकरून रोख 3000. नारायण मात्र कोणी 1000. का बॅटिंग केले. 4000चा कॅश प्राइज विहंग पाटकर यांच्याकडून रोख 3000. 4 षटकारासाठी काल हीच किमाय केली इच्छापूर्ती वाशी टीम कडून. खंड सचिन रजतने जेव्हा त्याने 65 डबा अर्धशतक झलकावलं 2 वेळा. परंतु आता थोडासा प्रेशर आहे राहुलकडे. 4 मध्ये 4. 5वा आला तो विक्रमाच्या जवळ जाईल. 6 in 6 42. व्हॉट अ बॅटिंग यार. पहिला बायकर मॅन निरुल नाईट क्रिकेट प्लेअर ऑफ द सिरीज बाईक. फायनल जरूर आली पण मन जिंकली होती. 5वा चेंडू जाईल का षटकारासाठी. राहुल येतोय स्वराजसाठी. हवेमध्ये बॉल चान्स फॉर द कॅच. डाऊन द बॉल एंड ऑफ द मॅग्निफिसेंट इनिंग. चांगला खेळीचा होतो शेवट. पण जाताना मात्र मॅच मध्ये काय आकार दिलाय पहिल्या इनिंग मध्ये. वेल्डन यार सुपर डुपर बॅटिंग बाय स्वराज प्रल्हाद मात्रे. 42. त्याच्यावर लगातारचे 4 षटकार. 5वा बॉल विकेट घेऊन गेला राहुल सालबीचा. बात करताना स्वराजला इथून 3रा गडी बांध. जाता जाता मात्र काय आकार दिला यार. धावसंख्या 56. चला स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. कारण एक सेमी फायनल एक फायनल. काल फायनल टीम आपण जाताना पाहिली CR फाउंडेशन गावदेवी ऐरोली निलेश जयेश जिप्पी कित्येक मात्र प्रीतम पिपी देन जगदीश पगडे जाणादूर. काय खेळ राहिलाय. गौरव शिंदे किती बॉलरने मात्र कमाल केली. ती टीम मात्र पोहोचले काल CR फाउंडेशन गावदेवी ऐरोली एस्टर फायनल. अवे फ्रॉम द बॉडी फटका जाईल. 5वा येईल का. आला रे आला. आता 5वा आला. बॅट मधून 4 आले होते. शेवटचा बॉल तुटून पडताना खूप महागडे षटक. तब्बल 5 षटकार होतो. एखादा दिवस आपला वाईट असेल ना राहुल तर असं करतं. 4 चढवले याच ओव्हर मध्ये. 5वा बाद जरूर झाला पण 6वा जो आला ना तर पहिल्याच बॉलवरती वेदांतने घेतला षटकार. तब्बल 5 षटकार. 30 दबाखाचा 1 विकेट जरूर मिळेल पण महागडे षटक. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. क्वार्टर फायनल मध्ये एक सुस्थितीमध्ये दमदार सुरुवात. 42 स्वराजने. त्यानंतर पाहिलं 6 धावांचा ऋणाल षटकार हर्षन 2 वर आणि वेदांतचा आला एक बेहतरीन स्ट्रोक. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देताना उंच बुडा असा बॅटरच्या बॅट मधून षटकार 6. 3 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण देते महागडं ठरताना 62. 62 धाबा शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी
सोचक 64 आम्ही केले होते जेव्हा 32 लागले होते, पण आता मात्र 70च्या पलीकडे जाण्याची दाट शक्यता आहे. क्वार्टर फायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये खेळताना सुसाट बॅटिंग, उच्च दर्जाचं टायमिंगच्या जोरावर काय क्लास केल. एकदम आपल्या वडिलांच्या बरोबर त्या मेडिटेटिव्ह खेळ खेळला प्रल्हाद मात्रेंचा सुपुत्र स्वराज. पहिली मॅच घेऊन गेला प्लेअर ऑफ द मॅच द लास्ट ओव्हर बॉलिंग मार्क फॉर टीम कॅप्टन विराज. पहिला चेंडू बॅकफुट इनसाइड आउट थ्रू द सरल कव्हर पॉइंटला जे सापला सापल्यात मात्र अडकला गेला आणि इथून मात्र झाली इनिंगची समाप्ती. हर्षन भगवान पाटील इज गॉन इज बॅक. गडी क्रमांक इथून चौथा पडताना चौथा धक्का गोठवली 11 गोठवली टीमला 62 धावसंख्या. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. चांगली सुरुवात करताना कॅप्टन ॲज लिडिंग फ्रंटवर येताना 62 फॉर लॉस ऑफ द 4 विकेट. आता मैदानाच्या आत खऱ्या अर्थाने याचा क्रमांक 3-4 वर, पण त्याने खरोखर स्वतःला मात्र मागे आणताना मोठेपणा दाखवला प्रमोद चौधरीने. असे क्वचित जे बॅटर असतील, अन्यथा बरेच बॅट्समन रागवतात हिरमुसतात, पण त्याच्या प्रमोद चौधरी नाही. त्याने सरळ संघ हरकत नाही, माझ्यासारखे यंगस्टर येतील अजूनही टीम भक्कम होईल. मोठेपणा असतो इतर त्यापैकी प्रमोद चौधरी मोठेपणा असताना तो मात्र इथं 6व्या क्रमांकावर. विकेट मिळाल्या पहिल्या चेंडूवर कॅप्टनला उडवला मेरिटवर. पहा 6वा आलाय तरी हरकत नाही. त्याचं कुठेच कमीपणा न दाखवता चेंडूला अगदी फेकलं काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या डोगर. सुपर स्ट्रोक बाय प्रमोद चौधरी 6 रन. असं तिसरा बॅट्समन आपला चौथा बॅट्समन आढळतो जो षटकाराने खातो खोलतो बरोबर स्वप्नील. कारण स्वराज त्याच्यानंतर रुणाल आणि वेदांत आणि प्रमोद तब्बल 4 बॅट्समनने गोठवले 11 गोठून खेळताना षटकारण खातो खोललं दणदणीत. धावसंख्या 68 वर 68. 4 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. क्वार्टर फायनल आपल्या बेटीला औचित्य आहे. दोस्ती ग्रुप घेऊन येतोय 5व्या या पर्वामध्ये दोस्ती चषक घेऊन आपल्या बेटीला कालपासून स्पर्धेला सुरुवात. 1 लाख प्रथम, द्वितीय 50,000. प्लेयर ऑफ द सिरीज, बॅटर उत्कृष्ट बॅटर, बेस्ट बॉलर, फिल्डर, प्रत्येक मॅच साठी सामनावीर. शेवटच्या हाताला कॅप्टन बॉलिंग मार्क उत्कृष्ट दिवाकडून. हेलिकॉप्टर हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल पॉइंटच्या क्षेत्रक्षणी घेईल का. ड्रॉप द झेल. झेल सुटल्यानंतर घोषण क्षेत्रात जाते आणि तिथेच मात्र 1 धावांची घोषणा केली ऑन फील्ड अंपायरने तुषार म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला स्पेअरलेग आपण पक्ष चेतन पाटील. 3 चेंडूचा व्यंग पाटकर यांचे बंधू आहेत ज्याच्या माध्यमातून 3000 कॅश प्राइज स्वराजला दिले गेले. सलगचे 3 षटकार बॅकफुटवर गेला जागा बनवत. व्हॉट अ लवली हुक स्क्वेअर लेगला सरल. ओ माय गॉड किती प्रेशर आहे पा. झेल होत होतं झेल तर सुटला. तेली गेले तूपी गेले म्हणतात ना तसं. झेली गेले 6 धावा गेल्या. षटकार सिक्सर. षटकारांचा पाऊस पडला कारण बॅटिंग करताना 5 षटकार स्वराजने, 1 रुणालने, 1 वेदांतने आणि 2 आले प्रमोद चौधरी. काय बॅटिंग आहे म्हणून तो हकदार आहे 3 चौथ्या. परंतु मनाचा मोठेपणा घेत तो आलाय या मॅच मध्ये सावर. पण नुसतं आला नाही 2 षटकारी लावलेत प्रमोद चौधरीने. गुड बॅटिंग बाय प्रमोद चौधरी. ओ मा आणखी क्लासिकल फटका. षटकार कमान सिक्सर तिसरा. सुपर बॅटिंग यार. फक्त षटकारांची भाषा बोलले 3 षटकार आता येतात. तिसरा षटकार आहे प्रमोद चौधरीच्या. धावसंख्या लांब लचक घेताना पोहोचते 81 वर. काल 92 उच्चांक होता. इच्छापूर्ती वाशी टीमने वाशी रालच्या विरुद्ध 80 में चौथा मारला. तर अजूनही विहंग काटकर विहंग पाटकर करून दिलं जाईल 1000 रुपये. काय विहंग ग्रेट यार. गतीमध्ये परिवर्तन केलं. फक्त नुसतं इथे व्यासपीठ येऊन मात्र मजा लुटण्यात इतरांना पारितोषिक देत रूपामध्ये प्रोत्साहित करतात. अशा प्रकारे पहिला इनिंगचा खेळ संपला. 82 धाबा 83 टार्गेट. लक्ष्य कठीण जरूर आहे पण नामुमकिन नाही, अशक्य नाही. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. काय बॅटिंग केली यार. 42 धावांचं योगदान. एक सुरेख स्टार्टअप मिळवून दिला. स्टार्ट सुरुवात खूप महत्वाची होती. ती स्टार्ट मिळवून दिली होती तुषारच्या सोबतीला स्वराजनं. 42 धाबा स्वराजनं 5 षटकार 1 चौघांना लावले आपल्या नावावर. तुषारनं योगदान दिले 5. ऋणानं षटकार ठोकताना दुसऱ्या चेंडूवर मध्ये बाद झाला. हर्षननं 2 धाबाने मात्र योगदान दिलं. वेदांतनं षटकार ठोकला. प्रमोद चौधरी 3 षटकार 19 धाबा अवघ्या 4 चेंडू मध्ये. अशा प्रकारे 81 लागल्यात. 82 धाबा लागल्या. 83चं मुश्किल मी म्हणणार नाही परंतु अवघड जरूर आहे. नामुमकिन नाही, अशक्य नाही, होऊ शकतं.
का त्यांच्याकडे रवी लक्का सारखा बॅटर, त्याच्यानंतर स्वतः कॅप्टन संग्राम आहे. असं कित्येक बॅटर आहे जे खास करून राकेश राव, श्रीकांत नारायणकर, टॉप ऑफ मजबूत फली आहे, संडी सारखा तगडा बॅट्समॅन. 6 प्रमुख बॅटरचे चालले तर मॅच मध्ये निश्चित ते कमबॅक करू शकतात. 83 धाबा, 4 ओव्हरचा खेळ. 32 2 ओव्हर मध्ये सुरुवात करताना 42 धावांची ते देखणी खेळली. क्लासिकल फटक्यांची बरसात केली स्वराजने. क्वार्टर फायनलची मॅच लढत थोडीशी मात्र अवघड जरूर आहे, अशक्य नाही म्हणता येणार, कठीण आहे एवढं तर म्हणू शकतो. कारण जवळ 20 धावांच्या वर ही सरासरी 20 धावांच्या सरासरीने अशा 83चं लक्ष्य आहे. 21च्या आसपास 21 ऑलमोस्ट पर रन रिक्वायर्ड टू विन दिस क्वार्टर फायनल. उत्कर्ष दिवाला जिंकण्यासाठी आता 4 ओव्हरमध्ये 83 धावांचं कठीण लक्ष्य आहे. फोडण्याची जर सुरुवात चांगली झाली, सुरुवात केली होती स्वराजने, तशी सुरुवात झाली ना तर निश्चित धावा मात्र पार करण्याची क्षमता राखतो उत्कर्ष दिवा. खेळ जबरदस्त होईल. सुरुवात जर फ्लाइंग स्टार्ट मिळाली त्याची सुरुवात करून दिली होती. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना गोटुली 11 गोटीसाठी स्वराल प्रल मात्र यांनी तुषार मोहन त्याच्याबरोबर सलामी येताना तशी सुरुवात झाली तर अपेक्षित मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. 11 षटकारांची चांगली सोनू पाटील की स्कोरच्या माध्यमाने आम्हाला माहिती पुरवतं का या इनिंग मध्ये तब्बल 11 षटकारांची आतिषबाजी केली. त्यामध्ये 5 सलगचे वेळ 4 षटकार. राहुल आजचा दिवस मात्र निश्चित एकदम निराश राहुल सालवीचं ठरलंय. कारण कंजूशी देणाऱ्या मध्ये मायराचा गोलंदाज अक्षरशः मात्र पिस काढली. तब्बल 5 षटकार चढवले त्याच्या विरोधामध्ये 4 स्वराजने आणि शेवटच्या बॉल मध्ये वेदांत मात्रेने होतं. युवराज सिंगने जेव्हा 6 षटकार खायचे अगोदर 5 षटकारी खालेत, पण देण्याची क्षमता राखतात ते असे खेळाडू. असे कित्येक तुम्ही विचार केला तर बऱ्याच जणांनी अगेन्स्ट टू द 5 षटकार खाले, 5-6 षटकार पण परतफट केली. असं नाही का आपण देतो तेवढ्या वसुली करू शकतो. क्रिकेटचा आत्ताचा इतिहास आहे. जाऊया पाहूया. 83चं लक्ष समोर आहे. त्यापर्यंत कितपर्यंत फाईट करतो आणि मॅच मध्ये किती उत्कंठा वाढवतो उत्कर्ष दिवा ते पाहण्यासाठी आपण जाऊया. चला स्पीडअप करावा लागेल. याच्यानंतर सेमीफायनल लगेच खेळू. सकाळच्या सत्रामध्ये 2 अफलातून मॅच. भावेश कोहली दर्जेदार खेळ आपण पाहिला त्या टीमने जिंकल्यात. त्याच्या विरुद्ध विजेता संघ क्वार्टर मध्ये जाणारा जिंकणारा खेळ सेमीफायनल सेकंड ना वन्स अगेन. पहिला चेंडू ज्याने खेळला 3 षटकार जर मारले तर त्यांनाही संधी. वियंग पाटकर यांच्याकडे 2000 सलग 3 षटकारासाठी. पहिला छपोल बॅकफुटवर जाताना गुडगट टप्पा स्पेलला गेला. अशी सुरुवात झाली तर मात्र खरं नाही. जशा तसं उत्तर देताना पहिला चेंडू मात्र फेकून दिला. बॅटिंग करताना उत्कर्ष दिवाकडून विराज कॅप्टन फ्रंटवर येताना संकेत त्याच्या साथीला सलामीवरून नॉन स्ट्राईक पर्यंत बॅटिंगने सुरुवात घणघणीत केली. कॅप्टन लिडिंग फ्रंट म्हटला जाताना इथला प्रेरित करायचं असेल तर मॅच मध्ये स्वतः कॅप्टनला घेऊन जावं लागतं, प्रेरणा द्यायला लागते. तसे प्रेरणा पहिल्या चेंडू देताना षटकार खेचला कॅप्टनने. दंदाने खातं खोलतं बॅकपटला जागा बनत. सेम स्टाईल मध्ये स्वराजने असं केलं होतं. षटकानंतर सिंगल त्या ठिकाणी होते. तसं बरोबर तंतोतंत पाहामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये उत्कर्ष दिवाच्या टीम कडून खेळताना पहिल्या षटकार मध्ये सुरुवात केली होती स्वराजने. त्याची सुरुवात केली अगेन्स्ट स्वराज कॅप्टन विराजने. नंतर सिंगल. 2 चेंडू 7 होत्या गोठवलीच्या तितक्या धावा मात्र 2 चेंडू 7 झाल्यात. इथून संकेत देतो की मॅच का तुफानी रंगतदार प्रेक्षकांच्या भेटीला जाईल. उत्कंठा वाढेल, ती ताणली जाईल आणि रोमहर्षक मॅच प्रेक्षकांच्या अगदी पसंतीस पडेल. अचित्तथरक मॅच असं संकेत मात्र मिळते. 2 मध्ये 7 आल्यात. लक्ष 83. 4 ओव्हरची मॅच. अलाउन द कार चुंबन करून जाता अलाउन करून अगदी उल्लंघन केले. दुपारून फंबलिंग झाले. फंबलिंगचा पुरेपूर फायदा उठवताना जिथे 1 होते त्याच्यामध्ये रूपांतर दुसऱ्यामध्ये. तिसऱ्या चेंडूवर 2 येतात म्हणजे धावसंख्येमध्ये सरकते 9. हॅट्रिक लगातार 3 षटकारासाठी विराज मडवी, चिरंजीव आणि यश पाटील कडून दिले जातील 2000 आणि वियंग पाटकर कडून दिले जातील 2000 कॅश. पहिल्यांदा दिले स्वराजला 3000 तब्बल. विरांना फटका चांगला सरळ बॅट मध्ये येताना
एक्स्ट्रा कव्हर व भरून मारलं हा फटका. काय जीव तोड मेहनत केली जाते. 30 यार्डचे खेळाडू आपण पाहू शकतो. तुषार मोहंतीला बाउंड्रीच्या अगदी जवळ घेताना चेंडू अडवला, चेंडू फेकलाय, पण दरम्यान धाव मिळतील स्ट्रोक वरती. कॅप्टन पुन्हा एकदा 2-4 चेंडू मध्ये धावा तब्बल लागतात 11. दमदार सुरुवात 21च्या आसपास. प्रत्येक ओव्हर मागे अशा 83 धावांचं कठीण आव्हान समोर घेताना मध्ये चेस करण्यासाठी उतरले कॅप्टन. साथीला आणलंय संकेत. पहिल्यावर हाताळताना ज्यांनी 42 धावांची एक धुमादार बॅटिंग केली. बॅटिंग करता पहिले इनिंग मध्ये तर स्वराज प्रल्हाद म्हात्रे. ओ माय गॉड, टप्पाने चेंडू आला, फिंगर गॉन अप, बॅटर आउट. LBW तगबादा, पण पाहिलं नाही. त्याला माहित होतं बरोबर इष्टांच्या समोर. याला म्हणतात जेंटलमॅन क्रिकेट. बातचीत आपण आहोत हे मान्य करताना जेंटलमॅन सबग्रस्त खेळ दाखवला. कॅप्टन मात्र माघारी. पहिला विकेट, पहिला हादरा. पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्या षटकाने सुरुवात केली तर सिंगल. 2-2 अशा 11 वर होता. 5व्या चेंडूवर मात्र बली ठरतोय. विकेट गेली कॅप्टनची. उत्कर्ष दिवा या टीमला मोठा हादरा. 1 गडी बाद. स्कोर आहे 11. 5व्या बॉल वरती सफलता अर्जित केली आहे. 5वा चेंडू घातक ठरला कॅप्टनला. टप्पा ऑप्शनच्या वरून पडल्यानंतर चेंडूला इन स्विंगर केला तेव्हा बरोबर प्रॉपिंग केज मध्ये होता ईस्टर्नच्या समोर मिडल आणि लेग स्टरला. ते पाहिलं चेतन पांडेने. आसमानात उंच गेलेली त्याची ती बोटी दर्शवली होती पायचीत. नाव लास्ट बॉल इथे पॉवर प्ले टाकताना जिगर लागते, जिद्द लागते, साहस लागतं पहिलं ओट टाकण्यासाठी. कित्येक खेळाडू आढळतील जो पहिला चेंडू टाकणार, पहिला बॅटने फेस करणार. त्याच्यापैकी स्वराज म्हात्रे टॉप क्लास ऑलराउंडर. ट्रॅक पर बॉल, शॉट ऑन पुल. पुल सक्सेसफुल होते का पाहायला लागेल, परंतु होत नाही. चेंडू जाते सरळ वरून मिड विकेट येतो षटकार. सिक्सर. दमदार सुरुवात बनता येईल. पहिला इनिंगचा खेळ पाहिला तर 20 धावा खर्च केले होते. पहिलं ओव्हर हाताळताना मनुष्यनं जवळपास तितक्या धावा मात्र स्वराजने दिल्यात 17. पण एक जमेची बदल कॅप्टनची विकेट त्याने मात्र प्राप्त केली, अर्जित केली. 17 वर 1 उत्कर्ष दिवा जो लक्ष मात्र पाठलाग करताना गोटुलेच्या विरुद्ध 83. 3 ओव्हरचा खेळ अजून शेष आहे. अजून रबी लक्का यायचा बाकी आहे. राकेश राव अजून आहे. श्रीकांत नारायणकर मात्र आलाय 3 वर. ज्याने षटकाराने सांगितलं आम्ही मात्र दाबा ठोकू शकतो या क्वार्टर फायनल जिंकण्यासाठी. वाय नॉट. तेवढी क्षमता आहे. मजबूत असे 5 फलंदाज आहेत. सँडी मध्ये येताना धुमाकूळ घालू शकतो. म्हणजे अजून लढत संपलेली नाही, काही होऊ शकतं. 3 ओव्हरचा खेळ बाकी. जाऊया पाहूया या ओव्हर मध्ये हर्षन भगवान पाटील काय करामत करतोय. करामती हा खेळाडू आहे. खास करून पॉइंट सजवलं की डीप कव्हर लावलंय. एक्स्ट्रा कव्हर खुलं. लॉंग ऑन तैनात. मिड विकेट अँड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. व्हेरी क्लोज शॉट बॅकवर्ड पॉइंट इनसाइड द सर्कल. शॉट ऑफ जॅक जरूर, परंतु जाईल स्वराज. त्या चेंडू खाली झेल पकडेल आणि खेळ मात्र इथे समाप्त करेल. स्वस्तात गोल्डन डकचा शिकार संकेत. पहिल्याच बॉल जसा फेस केला तसे विकेट बरोबर स्टिकरच्या वरती. टायमिंग घेऊ शकला नाही. एलिमिनेशनच्या हवेमध्ये बराच वेळ चेंडू मात्र गेला आणि त्या चेंडू खाली आला. पुन्हा एक बेहतरीन ऑलराउंडर परफॉर्मन्स करणार स्वराज प्रल्हाद मात्र टेक द कॅच. दुसरं विकेटचं पतन. कॅप्टन गेल्यानंतर सलामीला त्याचा वेळ अगदी पहिल्या चेंडू गोल्डन डकचा शिकार होते. अशा 2 सफलता. पहिली सफलता स्वराजने. आता पहिल्याच बॉलवरती हर्षन भगवान पाटील धक्का देताना संकेतला 0 वर परतवताना 2 गडी बाद 17 वर. लक्ष अशा विकेट पहिल्या इंटरव्ह्यू मात्र खरं नाही. पार्टनरशिप बिल्ट होणं जे तुषार मोहन आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं स्वराजच्या साथीला तेव्हा तुषार होता. ती भागीदारी फोडली. 42 बेहतरी इनिंग खेळल्यानंतर सामन्यावर वर्चस्व गाजवताना आकार मिळू दिला स्वराजच्या त्या बेहतरीन खेळीने. 42. त्याच्या लागवडच्या राहुल साल्वीच्या विरुद्ध डावखुरा गोलंदाज कर्दनकाल, पण त्याच्या स्विंग त्याला अस्वस्थ केलं या बॅटरने. 5 षटकार तब्बल ठोकले गेले. 1 विकेट जरूर घेतली. आजचा दिवस निश्चित राहुल साल्वीच्या विरोधात गेलाय. 2 विकेट गेले. 17 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला चेंडू मात्र विकेट घेणार ठरतोय हर्षन भगवान पाटील. नाव इन नेट क्रमांक 4 वर राकेश राव. ही जोडू महत्वपूर्ण असेल उत्कर्ष दिवासाठी. सबमेंडली टप्पा पडल्यानंतर रॅपिडने प्रचंड वेग धारण केलं होतं. त्या वेगाला मात्र सरळ बीट झाला राकेश राव. चकून गेल्या विकेटच्या पाठीमागे जिथे विकेट पिन विकेटने प्रमोद चौधरी. द गुड कलेक्शन बिहाइंड द स्टंप.
When fly sleep, backward point, deep cover, long on long up, and hit it to Runal Narayan standing in the inside the circle, shot extra cover. Second in progress, bowling mark पर हर्षिन. सुपर बॉलिंग गतीमध्ये केलं परिवर्तन. आसमानात ही बोट आणि राकेशने मानलं डेफिनेटली फसवा चेंडू गतीमध्ये केलेले बदल एकदम धीम्या गतीने टांगलेले चेंडू ओळखू शकला नाही. पायावर आदलला पगबादा. दुसरा विकेट मात्र पगबादा. पहिली विकेट विराटची कॅप्टनची पायचीच्या रूपात मिळवती स्वराजने. आता पायचीची दुसरी विकेट टोटल तिसरी विकेट गारद होताना उत्कर्ष दिबाला लागलं. इथे 17 वर ते खतरा ठरताना तिसरा विकेट. पहिली 17 वर दुसरी 17 वर तिसरी 17 वर 17-11 हा खतरनाक. बट एबी डिव्हिलियर्स इज अ व्हेरी लकी ऑन द 17. रिषभ पंत त्याच 31 बॉल मध्ये सर्वात जलद शतक त्याच्या नावावर आहे. साऊथ आफ्रिका एबी डिव्हिलियर्स अगेन्स्ट टू द वेस्ट इंडिज. किती जलद शतक आणि ते शतक जलद मारलं तर स्लॉगिंगच्या 40 वर नंतर वॉट रॅपिडली बॅटिंग मात्र स्लॉग स्वीप कसं खेळावं ते मात्र सर्व जगाला मात्र शिकवलं होतं एबी डिव्हिलियर्सने. 17 आकडा जर लकी बिकॉज 17 फेवर इज हिज बर्थडे. शॉट ऑन बॅक फुट वर रवी लक्का काय बॅटिंग करते खूबसूरती काय नजाकत होती. बॅकफुट वर जाताना दॅट अ हाय स्टँडर्ड स्ट्रोक स्क्वेअर लेगला क्लिअर करताना चौकार. यावं ते निर्भय जर रवी लक्का खेळल्यानंतर मात्र सोडणार नाही. हाईट आहे अगदी सहजतेने खेळताना तो पिसे काढतो बॉलरची. खराब चेंडू होता खूप एकदम आखूट टप्पा चेंडू. टायमिंग मिळाला आणि त्याला सहज त्याने हुक केलं डीप स्क्वेअर लेगला चौकार. ज्याने धावसंख्येची 17 मध्ये खतरा 3 प्रमुख बॅटर तिथे गेले त्याला हटवलं गेलं आणि चौकारानं तो आकडा 21 वर पोहोचवतो टीमला. काल टीम सिआर फाउंडेशन ऐरोली गावदेवी ऐरोली यांचं आगमन होतं. सरचे स्वागत आहे. ओ सावकाश गतीने चकवला गेला. बॅट अगोदर रवीची चालली बॅट बॉल त्याच्या नंतर नॉट परफेक्टली टायमिंग कश्मकश मात्र पाहायला मिळेल चेंडू आणि बॉल मध्ये. नाव लास्ट बॉल द सेकंड वर विकेट डॉट विकेट 4 अँड डॉट. व्हॉट अ लवली कम बॅक. वापसी करणार ओट ठरतोय गोठवली 11 गोठवलीसाठी हर्षन टीम कॅप्टन हर्षन भगवान पाटील. नाव लास्ट बॉल द सेकंड वर कमजिंग बॉल टू रवी लक्का. किती सहजतेने पहा. व्हॉट अ नजाकत यार. ग्रेट शॉट. इथे नो डाऊट आश्चर्यचकित करायला लागतं खरं तर विश्वास बंद एवढ्या सहजतेने खेळताना वंडरफुल यार. सुपर स्ट्रोक 6 रन. शेवट गोड केला या षटकाराने रवी लक्काने. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती 2 ओव्हरची समाप्ती 27 धावा 13.5 धावांचे सरासरी प्रत्येक ओव्हर मागे आवश्यकता आहे जवळजवळ 21-21. आता 12 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे आणि 12 मध्ये आम्ही सांगू का समीकरण किती समोर येतोय उत्कर्ष दिवासाठी जिंकण्यासाठी क्वार्टर फायनल मध्ये. वेलकम शेअर फाउंडेशन गावदेवी ऐरोली. 12 चेंडू आणि अब तक 56 12 गेंदे 56 रन. नुकतंच 17 जो जर्सी नंबर एबीडीचा आम्ही कौतुक करता म्हटलं 31 मध्ये ते शतक होतं. आतापर्यंत जे राहिले रेकॉर्ड ते शतकवीर एक दिवशी आंतरराष्ट्रीय मध्ये. आणि मी म्हटलं होतं 30-40 नंतर त्यांनी किमया केली होती स्लॉगिंग वर घेता बेहतरीन बॅटिंग. आता 12 मध्ये 56 12 मध्ये अर्धशतक 2007 T20 अगेन्स्ट टू द इंग्लंड युवराज सिंग पॉसिबल आहेत. प्रत्येक बॉल मध्ये षटकारांची भाषा बोलायला लागेल. अदरवाइज व्हेरी डिसपॉइंटेड टू द टीम उत्कर्ष दिवा. से टू द गुड बाय इन दिस सिरीज. दोस्ती ग्रुप मधून मात्र रजा येईल. क्रुशियल मुवमेंट आहे हा ओव्हर एकदम महत्वपूर्ण असेल वेदांचा खास करून उत्कर्ष दिवासाठी. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरचे डाऊन द बॉल झेल टिपलाय खेळ झालाय. इथे समात श्रीकांत नारेंकर परततोय. अजूनही विकेट चौथा विकेट गारदान जिथे अपोलो ऑफसाइड ऑफ जस्ट इनसाइड आणि एक्स्ट्रा कव्हर तिथे सापला रचला तर सापल्यात मात्र सापडला गेला. त्याने झेल टिपताना यज्ञेश पाटील फिल्डिंगची भूमिका फक्त अगर बॉलिंग करायला आतापर्यंत मिळाली नाही पण हरकत नाही. गोलंदाज जवळजवळ 7-8 गोलंदाज आहे. ऑप्शन खूप आहेत. तगडा जेवढा तुमचे ऑप्शन असतात तेव्हा पर्याय असतो कॅप्टनला कोणाला द्यावं. एक कठीण बाब असते कुशल नेतृत्व हँडलिंग द बॉलर. सेम अशी बाब होती ना 1983 जेव्हा 7 ऑलराऊंडर होते. मोहिंदर अहमद कीर्ती आझाद कपिल देव निखंज बलवंत सिंधू मदनलाल संदीप पाटील जवळजवळ 6 रॉजर विनी. म्हणून तर ऑप्शन असताना काय होऊ शकतं. म्हणून तर ती
हॅट्रिक मात्र वेस्ट इंडिजची आपण हुकवली होती. ग्रेट जॉब बाय कपिल देव निकन स्किपा. अवे फ्रॉम द बाउंड्री ऑफसाइड स्विंग झालं बॉल बीट केलं बियॉन्ड द विकेट. नो चान्स. इथे वाईटची मात्र एक धाव ऍड होते. धावसंख्या 28 वर. 82चं कठीण लक्ष आता वाटायला लागले. तिसरी वर प्रगती पथावर बॉलिंग पण बच्चू वेदांत. स्टाइलिश स्ट्रोक फिकल ऑफ द रिस्ट. एक दर्जेदार क्रिकेटचा फटका. बेहतरीन स्ट्रोक. मिड विकेट किती धाव मिळतील. आउट होते. झेल छान टिपताना खेळली झाली संग्रामची समाप्त. अर्धसंगत तंबूत मात्र जाताना संग्राम गोल्डन डकचा शिकारी विकेट मात्र अर्जित होते. वेदांतला मिळते विकेट. दुसरी विकेट त्याच्या नावावर पहिल्या चेंडूवर त्याने बाद केलं होतं. श्रीकांत त्यानंतर त्याचा दुसरा विकेट मात्र त्याची ठरते संग्रामच्या रूपामध्ये. चांगली बॉलिंग. बॅटिंग साठी थोडासा मध्ये आपण बॅकफुट वगैरे, बॉलिंग साठी मात्र निश्चित फ्रंटफुट आहे असं त्यांनी पहिल्याच सकाळी येताना सांगितलं होतं. बॅटिंग कुठेतरी माझी थोडीशी कमी पडली. ऑलराऊंडरची हीच असते करामत, परंतु दोन्ही बाजूला एकदम स्ट्रॉंग मध्ये आहे स्वराज. सुसाट बॅटिंग केली. अफलातून एकदम सट्टी मध्ये बॉलिंग टाकता एक अव्वल दर्जाचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स प्रदर्शन केलंय या सिरीज मध्ये. दोस्ती ग्रुप दोस्ती चषक मध्ये स्वराज महात्रे. क्लासिकल व्हॉट एक्स्ट्रा कबर ड्राय. परंतु का स्टॉप केले त्या यज्ञेशने. त्याला माहित बॉलिंग नाही, परंतु आपण करामत करूया, उच्च दर्जाचे दाखवूया फिल्डिंग आणि सांगूया का फक्त मी बॉलिंग नाही तर अव्वल त्याच्या क्षेत्रक्षी करू शकतो. दॅट इज अ गुड स्टॉप ऑन द डीप एक्स्ट्रा कबर बाय यज्ञेश पाटील. फक्त सिंगल मिळते. ऑफसाइड डाऊन लाईन मिस केली रबल लेकाने. दॅट इज अ गुड बॉलिंग बाय वेदांत. तिसरं ओव्हर प्रगती पर धावा मात्र खूप मागे असताना फक्त झाले ते 29. बनवायचे 83. क्वार्टर फायनल 4 ओव्हरची मॅच. तिसरं प्रगती पथावर 8 मध्ये 54 धावा. कठीण चाललेलं लक्ष. ब्लॅचे स्लाइस आणि रवी लक्काने सांगितलं की इथून मात्र फिनिक्स पक्षापणाने भरार घेणं थोडंसं अवघड जाईल, म्हणून तर त्यांनी सरळ दिशा दिली. फक्त सिंगल भरोसा ठेवला. सिंगल मिळते. आता 7 चेंडू मध्ये 53 धावा. 7 गेंदे 53. 1 साइड मॅच इन क्वार्टर फायनल. कडक स्ट्रोक आहे. तारीफ करतो आम्ही रवी लक्काजी. किती सहज त्याने व्हेरी नॅचरली पहिले इनिंग मध्ये त्याचे 2 षटकार, मॅच मध्ये मात्र जागा बनवली. दुसऱ्या मॅच साठी मात्र स्वप्न दाखवलं, पण यावेळेला तर 80चं लक्ष थोडा कठीण. षटकार जरूर येते रवी लक्काच्या बॅटमधून. त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. एक चौकार आलाय. 36 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 मध्ये 47. 42 पाहिल्यात आम्ही, अगदी 46 पाहिल्यात. आता 6 चेंडू आणि 47. कोण जाऊ एक अजूबा घडेल काय. आशा ठेवायला काय ना का आशेवरती जिवंत असतो आपलं जीवन. उमेद पे जीवन जगतात, म्हणून आशा ठेवायला काहीच हरकत नाही. कदाचित अगदी बॅड लक असेल तर गोठवली कदाचित क्वार्टर फायनल बाहेर जाईल, परंतु फ्रंटफुट मी म्हणेन निश्चित. 6 चेंडू 47. कठीण बाब आहे. लक्ष कठीण आहे. सांगणं भवितव्य बाकीत करणं कोणत्या कॉम्प्युटरला अवघड जातं. 3 मध्ये 30 निघाले, 1 मध्ये 17 निघाले, 1 मध्ये 10 निघालेत. असे न दिसणारे आकडे दिसलेत बॅटरच्या बॅटमधून आलेत. एक स्टायलिश स्ट्रोक. नो लुक स्ट्रोक. बेहतरीन जनता मध्ये चेंडूला फाईन डीप स्क्वेअरला पाठवलं. नो लुक स्ट्रोक. आधुनिक हे जगतातला टेनिस जगतातला एक बेहतरीन स्ट्रोक. नो लुक स्ट्रोक. षटकार बॅटमधून ईशानच्या चरण. धावसंख्या मात्र पोहोचते या षटकाराने उत्कर्ष दिवा 42 वर. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 41. 5 गेंदे 41 रन. एखाद्या 2 चुका केल्या प्रणयला तर मागात पडतील. 9 वर षटकार, पण तशी चूक करेल असं वाटत नाही. बरचसं मध्ये चांगले उत्तर त्याची झाली प्रगती. ऑन द क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका यार. किती ताकद आहे मनगटामध्ये. बॅकफुटवर ऑन द अप थ्रू द लॉंग ऑफ अँड एक्स्ट्रा कब. बेहतरीन स्ट्रोक. 2 षटकार. जाता जाता आपल्या बॅटची धमक, आपली बॅटची जादू दाखवता निशान उत्कर्ष दिवासाठी. आणखी 6 धावा कमी येतील. आता 35 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 35 धावा. क्वार्टर फायनलची मॅच. मी विनंती करतो गावदेवी रावाडा टीम सेमीफायनल टॉस साठी पण सज्ज राहा, तयार राहा. ओ अगेन द नो लुक स्ट्रोक. वा बाय वा. सलगचा 3रा षटकार निशांच्या बॅट मधून. हरकत नाही. जाता जाता तुम्ही हार अशी स्वीकारा कधी लक्षात ठेवेल तमाम प्रेक्षक. ही लक्षात ठेवणारी बॅटिंग रवी लक्काच्या बरोबर
निशांची सुप्पा बॉल, सलग 3 षटकार प्रणालच्या विरोधामध्ये. चौथा बॉल, शेवटचा बॉल, राईट, शेवटचा ओव्हर, मॅचची कडा. ओ माय गॉड, इथून मॅच पूर्णपणे पारडं जड. 90% मी म्हणेन आता यावर हक्क सांगितले गोठवले, 11 गोठवले, आणि फक्त 10% हे सामना आपण म्हणू शकतो. धावसंख्या 55, 82चं 83चं लक्ष. शेवटचा ओव्हर हाताळताना प्रणाल. बॅटची कडा, उपरी किनारा, बिहाइंड द स्टंप, घोषित क्षेत्रात सिंगल मिळते. चला मी विनंती करतो गावदेवी रबाडे टीमच्या कॅप्टनला पण यायचंय. विजेत्या संघाचा कॅप्टन लगेच येईल. टॉस घेतली जाईल. सेमीफायनल सेकंडची काल पोचलेल्या फायनल मध्ये CR फाउंडेशन गावदेवी ऐरोली त्यांचं संपूर्ण टीम इथे दाखल झालंय. त्यांचं सरस स्वागत आहे. राईट अमोर द विकेट टू द ऑफसाइड डॉट्स. स्वैर मारा, खराब चेंडू, एक्स्ट्रा धाव मिळेल. धावसंख्या मात्र वाढली जाईल. अब तक 56 एकदम ऑन द स्कोर बोर्ड बाय उत्कर्ष दिवा. लक्ष मात्र कठीण, दबावाखाली चांगला प्रयास केला. वाईट झालं, वाईट. निशानला दोस्ती ग्रुप कडून 1000 रुपयाचं कॅश दिलं जाईल. येस, किशोर जी पाटकर यांच्या शुभ हस्ते आम्ही घेऊ टॉस. त्यांच्याच माध्यमातून रोख 3000 कॅश. बेहतरीन लगातार 3 हार्ड लक मी म्हणेन उत्कर्ष दिवा, पण प्रयास चांगला केला. स्कोर खूप मोठं होतं, हरकत नाही, क्रिकेटचा भाग आहे, पण चांगला खेळ आपण केला. त्यासाठी आपला सन्मान पूर्वक आम्ही सन्मानाने निरोप देऊ. सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मी उत्कर्ष दिव्याच्या कोणत्या सभासद कॅप्टन आल्या तरी बेहतर, पण या आणि स्वीकारा. जे सन्मान आम्ही रजा देतोय या टीम मध्ये हारणाऱ्या टीमला. हारलेली टीम हरकत नाही, प्रयत्न चांगला केला. क्वार्टर फायनल मध्ये हारताना दिसला उत्कर्ष दिवा. त्यानं विनंती टॉस होते कैलास पाटकर. तीन ओव्हरची सेमीफायनलचे लक्ष घ्या. चला, प्लेयर ऑफ द मॅच. मॅच नन ऑफ द बॅक टू बॅक 2 टायटल इज गोज टू द वन्स अगेन स्वराज प्रल्हाद म्हात्रे गोज टू द प्लेयर ऑफ द मॅच. जरा करूया फेरबदल. निसर्ग आम्हाला तेच सांगतो की अतिशय उत्कृष्ट दर्जाचा समालोचक ज्यांचं नाव पंचक्रोशीत पोहोचलंय, महान सन्मान नवी मुंबईचा घेऊन येईल एक साखरेसारख्या गोड आवाजामध्ये आमच्या कॉम्प्युटर फॉर्म वर्क्स मध्ये विघ्नेशजी मडवी.